नमस्कार, मी मिलिंद पंढरीनाथ भिरूड, वीज तंत्रे निदेशक, वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथून आपल्यासाठी टेस्ट लॅबचा व्हिडिओ घेऊन येत आहे। तर त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम तुम्हाला इंट्रोडक्शन देतो, सगळ्या वस्तूंचे तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो आणि नंतर आपण टेस्ट लॅबचा जॉब बनवणार आहोत। तर टेस्ट लॅम्प बनवायसाठी आपल्याला एक लॅम्प होल्डरची आवश्यकता आहे। त्याच्यानंतर एक लॅम्प आपल्याला पाहिजे आहे, तो इनकंडेसंट लॅम्प आपण घेतलेला आहे। आणि तिसरी गोष्ट आपल्याला जे लागणार आहे, वस्तू आपल्याला जे लागणार आहे ती फेज आणि न्यूट्रल याच्यासाठी आपल्याला 2 वायर्स लागणार आहेत। आणि हे झालं आपलं साहित्य। आणि त्यासाठी लागणारे जे टूल्स आहेत ते टूल्स पण मी तुम्हाला सांगतो। हे एक आपलं वायर स्ट्रिपर कटर आहे, याने आपण वायर कापण्याकरता याचा आपण उपयोग करणार आहोत। आणि स्क्रू व नट्स टाईट करण्याकरिता हा आपला टेस्टर आहे। ह्या टेस्टरने आपण स्क्रू टाईट करण्यासाठी याचा उपयोग आपण करणार आहोत। तर आपण आता टेस्ट लॅम्प बनवायला सुरुवात करू व त्या टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने आपण सर्किटमधील फ्यूज, फेज, न्यूट्रल आणि अर्थ कशा पद्धतीने आपल्याला चेक करता येतो ते आपल्याला या प्रॅक्टिकलमध्ये बघायचं आहे। आपण हा एक लॅम्प होल्डर घेतलेला आहे। या लॅम्प होल्डरमध्ये आपण त्याला आधी चेक करायचं आहे, मागील स्क्रू आणि मधील जे पुश बटन्स आहेत ते पुश बटन पण आपण दाबून प्रेस करून चेक करायचे आहेत की ते प्रॉपर आहेत की नाही। त्यानंतर आपला जो बल्ब आहे तो पण आपण चेक करून घ्यायचा आहे, तो बल्ब चालू आहे की बंद आहे, त्यातल्या फिलामेंट्स जोडलेले आहेत की नाही ते पण आपण चेक करून घ्यायचं आहे। इथे मी हा 60 वॅटचा बल्ब घेतलेला आहे। आता आपण असेंबली करायला सुरुवात करू। तर यामध्ये दिलेले जे 2 स्क्रू आहेत, ह्या 2 स्क्रूला सर्वप्रथम ओपन करून त्यामध्ये एक फेजसाठी आपण लाल वायर वापरलेली आहे, ती लाल वायर आपण फेजमध्ये जोडू व न्यूट्रलसाठी आपल्याला पिवळी वायर किंवा काळी वायर अशी कुठली 2 पैकी एक वायर आपल्याला घेता येणार आहे। तर मी आता सर्वप्रथम फेजची जोडणी करत आहे। टेस्ट लॅम्पचा उपयोग आपल्याला कुठलंही एखादं बंद पडलेलं सर्किट चेक करायला सुद्धा वापरात आपण तो घेऊ शकतो, किंवा टेस्ट लॅम्पचा उपयोग आपल्याला एखाद्या सर्किटमध्ये किंवा एखादं इक्विपमेंट, आपलं जे हाऊस होल्ड इक्विपमेंट आहे ते चेक करण्यासाठी पण आपल्याला टेस्ट लॅम्पचा उपयोग होतो, किंवा टेस्ट लॅम्प आपल्याला कंटिन्युटी चेक करण्यासाठी पण आपण त्याचा उपयोग करू शकतो। तर आपण आजच्या डेमोमध्ये आपला टेस्ट लॅम्पचा उपयोग हा फेज, न्यूट्रल व अर्थ हे चेक करण्यासाठी आपण करणार आहोत। तर अशा प्रकारे इथे 2 स्क्रूमध्ये फेज आणि न्यूट्रलची वायर जोडलेली आहे। आणि आता याच्या वरचा जो एंड कॅप आहे तो मी अशा पद्धतीने याच्यातून टाकून घेणार आहे आणि तो खालून थ्रेडच्या सहाय्याने बंद करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपले होल्डरचे फेज आणि न्यूट्रलचे कनेक्शन आपण केलेले आहे। तर अशा पद्धतीनं हे आपलं कनेक्शन झालेलं आहे। आणि यामध्ये मी आता हा आपण 40-60 वॅटचा जो बल्ब घेतलेला आहे तो मी लावणार आहे। तो असा प्रेस करून त्याला असा जस्ट एक राऊंड क्लॉकवाईज फिरवला म्हणजे तो आपला बल्ब होल्डरमध्ये फिट होतो। आता अशा पद्धतीने आपला जो आहे तो टेस्ट लॅम्प तयार झालेला आहे। याला आपण सिरीज टेस्ट लॅम्पसुद्धा म्हणू शकतो। तर या टेस्ट लॅम्पचा उपयोग जो आहे तो आपल्याला सर्किटमधील फेज किंवा न्यूट्रल चेक करण्यासाठी होतो। आता इथे मी सिंगल फेज सर्किट घेतलेला आहे। यामध्ये एक सॉकेट जे आहे, या सॉकेटमध्ये 1, 2, 3, 4, 5 प्रकारच्या पिन आहेत, म्हणून याला आपण 5 पिन सॉकेट म्हणतो। आणि यामध्ये आपल्याला फेज, न्यूट्रल चेक करायचा आहे। तर आपल्याला फेज जो आहे तो सर्वप्रथम आपण टेस्टरच्या सहाय्याने बघणार आहोत। आता याच्यामध्ये बल्ब पेटत नाही म्हणजे हा आपला फेज नाही आहे, याच्यामध्ये बल्ब पेटत नाही म्हणजे हा आपला फेज नाही आहे। याच्यामध्ये बल्ब चालू केल्यानंतर
इथे पेटतो आहे, म्हणजेच हा आपल्याला असं समजतं आहे की यामध्ये या पिनमध्ये फेज आहे. यामध्ये पण आपल्याला टेस्टर पेटतो आहे म्हणजे असं समजते की फेज आहे. पण याच्यात आणि याच्यात टेस्टर पेटत नाही, म्हणजे असं आपण गृहीत धरू की याच्यापैकी कुठला तरी एक न्यूट्रल असू शकतो. तर तो न्यूट्रल आपण कसा चेक करणार, तो आपल्याला टेस्टरच्या सहाय्याने चेक करता येत नाही, तर तो आपल्याला टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने चेक करता येते. तो कसा चेक करायचा ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आपल्याला समजलं आहे की टेस्टरच्या सहाय्याने फेज हा आहे, तर आपण यामध्ये फेज टाकलेला आहे. आणि हा दुसरा ज्यावेळेस आपण याच्यामध्ये टाकू त्यावेळेस आपल्याला आपला बल्ब पेटेल, म्हणजेच आपला सर्किट कंप्लीट झाला. हा फेज आणि हा आपला न्यूट्रल, अशा पद्धतीनं आपलं सर्किट कंप्लीट झाला आहे, बल्ब पेटला आहे. म्हणजे आपल्याला हा फेज आणि हा न्यूट्रल आहे असे आपल्याला समजलेले आहे. परंतु आता तिसरा पॉईंट अर्थिंग जो आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. तो जर मिळतो की नाही मिळत, इथे या बोर्डमध्ये जर अर्थिंग असेल तर या तिसऱ्या पॉईंटमध्ये टाकल्यानंतर बल्ब पेटायला पाहिजे. जर बल्ब पेटला नाही तर असे गृहीत धरू की आपण याच्यामध्ये अर्थिंग हा पॉईंट जोडलेला नाही आहे. तर मी आता याच्यात टाकून दाखवतो. यामध्ये बल्ब पेटत नाही, म्हणजेच या बोर्डमध्ये अर्थिंग जोडलेली नाही आहे. तर याच्यामध्ये जर बेरर अर्थिंग आपण जोडली तर हा बल्ब पेटेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या या बोर्डमध्ये अर्थिंग नाही आहे. इथे फक्त फेज आणि न्यूट्रल एवढ्या दोनच गोष्टी इथे आपल्याला मिळत आहे. अशा पद्धतीनं आपला हा टेस्ट लॅम्पचा सरळ सोपा उपयोग आपण इथे केलेला आहे.